खासदार सुप्रिया सुळे यांनी आझाद मैदानावर जाऊन मनोज जरांगेंची भेट घेतली। उद्याच सरकारनं अधिवेशन बोलवावं अशी मागणी यावेळी सुप्रिया सुळेंनी केलेली आहे। उद्याच अधिवेशन बोलवा आणि निर्णय घ्या असं सुप्रिया सुळेंनी। आरक्षणाबाबत सरकारनं तातडीनं निर्णय घ्यावा, चर्चेला आम्ही सगळेच तयार आहोत असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या। घरं फोडली ना, आता निर्णय घ्या अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेली आहे। हा माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याची नैतिक जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे। माझी हात जोडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनम्रपणे माझी विनंती आहे की सगळ्या पक्षांना बोलवा, तातडीने ऑल पार्टी मीटिंग करवा आणि त्यातून पाहिजे असेल तर लगेच एक दिवसात अधिवेशन बोलवा आणि हा निर्णय मार्ग काढा। जर सरकारला करायचं असेल तर काय अवघड नाही। निर्णय कुणाच्या हातात आहे? विरोधी पक्षाच्या का सरकारच्या? कोणाच्या हातात आहे? सरकारच्या। सरकारने याची उत्तर दिली। आमच्या अंगावर टाकून उपयोग काय? आता सत्ता मुख्यमंत्री व्हायचं आहे ना, सगळे पक्ष घरं फोडून झालाय ना, मग आता निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे। आमचे पक्ष फोडले, आमची घरं फोडली ना, आता घ्या ना निर्णय। बसलाय ना 200-250 आमदार घेऊन, मग घ्या निर्णय। सत्ता नुसती लाल बत्तीची गाडी, प्रायव्हेट प्लेन आणि हेलिकॉप्टर नसतं। मायबाप जनतेच्या सुख दुःखात माणूस असला पाहिजे, त्याला खरा नेता म्हणतात। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।